नमस्कार. आज आपण बोलणार आहोत जे बेकायदेशीररित्या बांगलादेशी आपल्या भारतात राहत आहेत त्यांच्याबद्दल बोलणार आहोत आणि मध्यंतरी जी त्यांच्यावर कारवाई झाली आणि ठराविक आकडा किती आहे लोकांचा ह्याच्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. जर आपण व्यवस्थित बघितलं तर 22 एप्रिल 2025 रोजी जो पहलगाम हल्ला झाला आपल्या भारतामध्ये, जिथे जात आणि धर्म विचारून लोकांना मारण्यात आलं होतं. तर त्याच्यानंतर जे आपलं केंद्रीय गृह मंत्रालय आहे त्याच्यामध्ये RMA ह्याच्या ज्या अंडर जी त्यांनी जी मोहीम राबवली होती, त्या मोहीमचं नाव असं आपण म्हणतो की पुशबॅक मोहीम असं म्हणतो. त्या मोहिमांतर्गत जी काही भारतामध्ये लोक बेकायदेशीररित्या राहत आहेत, खास करून पाकिस्तान म्हणा, बांगलादेशातून आलेली जी लोक बेकायदेशीररित्या राहत आहेत त्यांच्याबद्दल कारवाई करण्याचे आदेश आणि त्यांना स्वखुशीने भारतातून हाकलून लावण्याचा आदेश हा गृह मंत्रालयाने काढला होता. तर त्याचे पडसाद तुम्ही बऱ्यापैकी आपल्या ठिकाणी बघितले असतील. जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर मुंबईमध्ये पण काही ठिकाणी तुम्हाला ते उमटून दिसले असतील आणि आसाममध्ये पण काही ठिकाणी दिसले असतील. तर काही लोकांचं राजकारण्यांचं म्हणणं होतं की मुंबईमध्ये जे लोक आहेत राहिलेले, त्याच्यामध्ये काही जी लोकांना जसं पकडण्यात आलं होतं, ज्यांच्याकडे कागदपत्र असून त्यांना टॉर्चर करण्यात आलं असं त्या नेत्यांचा अंदाज होता. ते मूळचे बांगलादेशचे निवासस्थानिक असून त्यांच्याकडं फक्त बंगालची भाषा आहे, त्यामुळे ते आपण त्यांना बांगलादेशी किंवा पाकिस्तानी किंवा इतर असं कुठल्याही धर्माचं नाव पण देऊ शकत नाही. भारतीय सांख्यिकी संस्थेचे प्रमुख जे समीर रॉय यांनी असं सांगितलं होतं की जी काही लोक सध्या वाढलेली आहेत त्या पिरियडमध्ये किंवा आत्ताच्या पिरियडमध्ये जी काही लोक अशी वाढलेली, त्यांनी असं बोललं होतं की इतर राज्यातून परराज्यात किंवा या महाराष्ट्रातून दुसऱ्या राज्यात जाण्याचे जे स्थलांतर करतात लोक, त्यामुळे जी लोकसंख्या वाढली त्यामुळे त्या लोकसंख्येचा अभाव असू शकतो असं त्यांचं म्हणणं होतं. मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये मुंबई जी आहे, मुंबईच्या ठिकाणी भरपूर लोक बांगलादेशी सापडलेली होती आणि त्यानंतर आपण जर बघितलं तर आसाममध्ये अशी भरपूर लोक सापडलेली होती की ज्यांना प्रॉपर त्यांच्याकडे डॉक्युमेंट नव्हते आणि तरी ते अवैधरित्या म्हणजे बेकायदेशीरपणे तिथे वास्तव्य करत होते. बऱ्यापैकी तुम्ही जर बघितलं ते आसाममध्ये जे काही घडलं त्या लोकांबद्दल असं मत किंवा त्या टीकास्त्र काही लोकांनी सोडलं होतं की जी काही आसाममधली जी लोक सापडली त्यांच्यावर पूर्णपणे त्यांना एक धार्मिक नाव देऊन त्यांना टार्गेट करून त्यांना छळ करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, असं आसामच्या पोलिसांकडनं त्यांना छळ करण्यात येत आहे. अशाही काही बातम्या तुम्ही मध्यंतरी व्हायरल होताना बघितल्या असतील की ज्याच्यामध्ये तुम्हाला असं दिसेल की बाबा आसाममध्ये जे काही बेकायदेशीर लोक राहिलेले आहेत त्यांच्याकडून ज्या ठराविक हल्ले करण्याचा प्रयत्न किंवा एक त्यांच्यावर आरोप करण्याचा प्रयत्न चालू होता जो सरकारचा किंवा तिथले जे ठराविक नेते आहेत किंवा जे ठराविक लोक आहेत, नागरिक आहेत, त्यांनी त्यांच्यावरती आरोप केला होता की तुम्ही इथे काहीतरी कट करण्याचा प्रयत्न करता, त्यामुळे तुम्ही इथे राहू नका. आणि ठराविक जे मुसलमान आहेत त्या मुस्लिम लोकांना टार्गेट करून त्यांच्यावरती पूर्णपणे दबाव आणण्याचा प्रयत्न करण्याचा सरकारचा डाव होता, असे जे काही बातम्यामध्ये व्हायरल झाल्या होत्या त्या बातम्या तुम्ही मध्यंतरी बघितल्या असतील. त्यानंतर तुम्ही जर बघितलं की तिथले जे स्थानिक भाजपचे नेते आहेत, प्रज्योत बोरा ह्यांचं हे नाव आहे त्यांचं, त्यांनी असं सांगितलं होतं की आसामपेक्षा बांगलादेश हा जास्त विकासामध्ये पुढं आहे. त्यांचं म्हणण्याचा सेंटेन्सचा अर्थ तसा होता. त्यांनी असं सांगितलं होतं की आसामपेक्षा बांगलादेशमध्ये विकासाचे जे विचार आहेत ते चांगले, त्यामुळे तिथल्या लोकांना आसाममधून स्थलांतर करण्याची गरज नाही, असं एका भाजप नेत्याचं वक्तव्य होतं. त्यांचं नाव आहे प्रज्योत बोरा, यांनी असं ते सेंटेन्स दिलं होतं. हा भाजपचा नेता जर असं म्हणू शकतो की त्यांनी असं स्थलांतर करण्याची भारतात गरज नाही किंवा आसाममध्ये स्थलांतर करण्याची गरज नाही, तर तुम्ही ठराविकपणे विचार करू शकता की तो माणूस किंवा काहीतरी राजकीय त्या गोष्टीला षडयंत्र असणार आहे की समाजामध्ये वाढ लावून, हिंदू मुस्लिम भांडण लावून कसं तोडून षडयंत्र करून भारताला कसं आपल्या ताब्यात ठेवता येईल किंवा सत्ता कशी आणायची, हे त्यांचं एक सेंटेन्स त्यांच्या तोंडातून निघलं आणि त्याच्यातून आपण ते तसं समजू शकतो. याच हालचालींमध्ये ज्यावेळेस बेकायदेशीररित्या लोक जी आली होती भारतामध्ये त्यांना बाहेर काढण्याचं काम चालू होतं, त्यामध्येच काही असं झालं होतं की तृणमूल काँग्रेसचे खासदार आहेत, त्यांचं नाव आहे समीरुल इस्लाम, यांनी असं सांगितले की राज्य सरकारच्या मदतीने आणि त्या पीडित कुटुंबियांच्या मदतीने जी काही 7 नागरिक हे बेकायदेशीररित्या म्हणजे चुकीच्या माहितीमुळे बांगलादेशमध्ये स्थलांतरित करण्यात आलं होतं त्यांना, म्हणजे भारतामधून बांगलादेशमध्ये त्यांना पाठवण्यात आलं होतं, ते पण चुकीच्या पद्धतीने गेले होते. मग त्यांनी कुटुंबियांच्या मदतीने राज्य सरकारच्या मदतीने कोलकाता सुप्रीम कोर्टामध्ये त्यांनी एक याचिका दाखल केली होती. त्या याचिकेचं नाव आहे हेबियस कॉपर्स, असं त्या याचिकेचं नाव होतं. ते याचिकेअंतर्गत त्यांनी जे बेकायदेशीररित्या किंवा जबरदस्ती म्हणता येईल किंवा चुकीच्या पद्धतीने किंवा चुकीची माहिती मिळाल्यामुळे ती जी लोक बांगलादेशमध्ये ढकलण्यात आली होती त्यांना परत आणलं होतं. ते याचिकेचं नाव होतं हेबियस कॉपर्स. या कॉपर्स नावाच्या याचिकेमुळे ती लोक परत आली होती.
जी BSFच्या जवानांनी कारवाई केली, समज महाराष्ट्रामध्ये, आसाममध्ये किंवा इतर कुठल्याही भारताच्या कुठल्याही भागामध्ये BSFच्या लोकांना ज्या ज्या कारवाई केल्या त्यात त्यांना पूर्णपणे यश आलं होतं. 2024मध्ये हा जो आकडा होता, जी लोक पकडण्यात आली होती, त्या आकडा होता 1049 लोकांना पकडण्यात आलं होतं 2024मध्ये. तोच आकडा 2025च्या जुलैपर्यंत तो आकडा होता 3,000 ते 3,500 लोकांना त्यावेळेस पकडण्यात आलं होतं. तोच आकडा तुम्ही जर बघितला की BSFच्या जवानांनी ज्यावेळेस 2024मध्ये ज्या लोकांना रोखलं होतं तो आकडा होता 2,425 असं जी लोक पकडण्यात आली होती किंवा त्यांना अडवण्यात आलं होतं की त्या बांगलादेशमधून भारतात ती जबरदस्ती पकडली होती किंवा त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला होता. तोच आकडा यावर्षीच तुम्ही बघितला 1,372 असा आकडा त्यावेळेस तुम्हाला दिसून येईल की जो आकडा असा आहे की ती लोक भारतात येत होती आणि त्यांना BSFच्या जवानांनी यशस्वीरित्या त्यांना पकडलं होतं किंवा त्यांना अडवण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला होता. या सगळ्या याच्यामध्ये जर तुम्ही हा जो डाटा बघितला 1991 पासूनचा ही जी सुरुवात आहे की बांगलादेशी लोक भारतात राहतात आणि भारतातील लोक बांगलादेशीमध्ये अडकले होते. फाळणीच्या वेळेस असं झालं होतं की भारतातले हिंदू भारताचं राहिले, बांगलादेशातले हिंदू बांगलादेशमध्येच राहिले. ते जे पसरण्याचं जे सेपरेट करण्याचं काम आहे ते कुठंतरी अर्धवट राहिलं होतं. त्या ज्या बांगलादेशमधले जे बांगलादेशी लोक आहेत किंवा जे भारतामध्येच राहिले किंवा अडकले त्यांना आपण बांगलादेशी डायस्पोराचे बांगलादेशी असं बोलतो, म्हणजे बांगलादेशी डायस्पोरस असंही त्यांचं नाव आपण संबोधतो. 2006मध्ये ज्यावेळेस भारताचे गृहराज्यमंत्री श्रीप्रकाश जयस्वाल 2004मध्ये भारताचे गृहराज्यमंत्री श्रीप्रकाश जयस्वाल यांनी असं सांगितलं होतं की जवळजवळ 1.5 कोटी बांगलादेशी हे भारतामध्ये दरवेळेस येत असतात आणि त्यावेळेस त्यामधले 50 लाख बांगलादेशी हे जवळजवळ आसाममध्येच लपलेले. त्यामुळे जे त्यावेळेस पण सीन हा झाला होता की आसाममध्ये जे त्यांच्यावरती अत्याचार वगैरे झाले होते त्यावेळेस पण त्यांनी असं सांगितलं होतं की बाबा समीरराव यांचं म्हणणं त्यावेळेस तसंच होतं की आपापसामध्ये जे काही त्यांनी इन्कम सोर्स किंवा एक आपली जीविका भागवण्यासाठी ती स्थलांतर करत होते लोक, त्यासाठी ते लोकांचं फिरणं जास्त महत्वाचं होतं. एक आकडा आपण ठराविक काढला तर 2009मध्ये हा आकडा 1.5 कोटीवरती होता. जवळजवळ 1.5 कोटी बांगलादेशी भारतात आले होते. त्यानंतर 2007चा जर आपण आकडा बघितला तर 1.2 कोटी असा आकडा होता आणि 2009मध्ये त्याचा आकडा होता 15 दशलक्ष, जवळजवळ 1.5 कोटी जर आपण म्हटलं तर, आणि 1.2 कोटी हे 2007मध्ये असे आकडे सापडण्यात आले होते. त्यावेळेसच राजकीय नेत्यांनी त्यांना एक राजकारण वळण देऊन आपली पोळी भाजण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला होताना आपल्याला दिसतो. म्हणजे या सगळ्या गोष्टीमध्ये हे दिसून येतं की राजकारणाची कुठंतरी काहीतरी चावल असते, कारण केंद्र सरकारच्या अंडर भारताच्या बॉर्डर्स येतात ना की स्टेट गव्हर्नमेंटच्या अंडर येतात, तिथं जवान असतात ना की कुठले आपले पोलीस बांधव तिथं उपस्थित असतात. तर ह्याचा पूर्ण असा अर्थ नाही की BSFच्या जवानांनी पूर्णपणे ते षडयंत्र केलेलं आहे, तसं काही अर्थ याचा होत नाही. जर आपण केंद्रातूनच मदत नसल्याशिवाय एवढे अतिरेक म्हणजे बाहेरची लोक जर भारतामध्ये घुसतात ते आपल्या सीमारक्षकावर एक सुरक्षा चिन्ह किंवा एक प्रश्नचिन्ह असं उभं राहतं की बाबा ही जी सुरक्षा यंत्रणा आहे ती नेमकं करते काय. जर दरवर्षी दर महिन्याला एवढी लोक जर भारतात येत असतील त्याचा उपयोग काय. जर आपण याच्यापाशी बघितलं 2018 पासून पूर्व सीमेवर BSFनी 17,647 लोकांना तिथे अडवण्याचा प्रयत्न केला होता आणि ती पूर्णपणे यशस्वीरित्या पार झाली होती. त्यानंतर बघितलं तर मग 2023-24 मध्ये 3,442 लोकांना पकडलं होतं जी तिथून येत होती किंवा जी बेकायदेशीररित्या भारतामध्ये सापडली. तर याचा पूर्णपणे जर आपण स्टडी केला तर केंद्र सरकारची सुरक्षा यंत्रणा ह्याच्यामध्ये कुठेतरी जबाबदार आहे का, किंवा जर राजकारण्यांनी जर सपोर्ट केला असेल तर ह्याच्यामध्ये कुठे त्यांचा हातभार आहे का. या सगळ्या गोष्टींचा स्टडी केला तर आपण असं विचार केला की बाबा त्यांनी पूर्णपणे देशाला खोकलं करण्याचं काम आपलीच आतमधली लोक करतात. त्यामुळे केंद्र सरकारने या गोष्टीवर फोकस घेऊन लवकरात लवकर सुरक्षा यंत्रणा जास्त कसं मजबूत करते याचा विचार करावा. जय हिंद, जय महाराष्ट्र.